संविधानाची प्रस्तावना यावर MPSCच्या दृष्टीने काही महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे आहेत. प्रस्तावनेचे स्वरूप. प्रस्तावना हे संविधानाचे सार आहे. यामुळे संविधानाची उद्दिष्टे आणि तत्त्वज्ञान समजून घेण्यास मदत होते. यालाच उद्देशिका असेही म्हणतात. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तयार केलेल्या उद्दिष्टांच्या ठरावावर ऑब्जेक्टिव्ह रेझोल्यूशन आधारित ही प्रस्तावना आहे, ज्याला संविधान सभेने स्वीकारले. प्रस्तावनेतील महत्त्वाचे शब्द. प्रस्तावनेत काही महत्त्वाचे शब्द आहेत जे भारतीय राज्याची आणि समाजाची संकल्पना स्पष्ट करतात. MPSCसाठी हे शब्द आणि त्यांचे अर्थ महत्त्वाचे आहेत. 1. आम्ही भारताचे लोक. याचा अर्थ संविधानाचा अधिकार आणि अंतिम सार्वभौमत्व भारतीय जनतेमध्ये आहे. 2. सार्वभौम सोव्हरेन. याचा अर्थ भारत एक स्वतंत्र राष्ट्र आहे. ते कोणत्याही बाह्य नियंत्रणाखाली नाही आणि आपले अंतर्गत तसेच बाह्य निर्णय स्वतः घेऊ शकते. 3. समाजवादी सोशलिस्ट. 1976 च्या 42व्या घटनादुरुस्तीने हा शब्द जोडला गेला. याचा अर्थ असा की समाजामध्ये आर्थिक आणि सामाजिक समानता प्रस्थापित करणे. 4. धर्मनिरपेक्ष सेक्युलर. हा शब्दही 42व्या घटनादुरुस्तीने जोडला गेला. याचा अर्थ असा की देशाचा कोणताही अधिकृत धर्म नाही आणि सरकार सर्व धर्मांना समान वागणूक देते. 5. लोकशाही डेमोक्रॅटिक. याचा अर्थ जनता आपल्या प्रतिनिधींना निवडणुकीद्वारे निवडते. 6. गणराज्य रिपब्लिक. याचा अर्थ देशाचा प्रमुख राष्ट्रपती निवडलेला असतो, तो वंशपरंपरेने आलेला नसतो. प्रस्तावनेची उद्दिष्टे. प्रस्तावनेमध्ये खालील उद्दिष्टे सांगितली आहेत, ज्यासाठी भारतीय नागरिकांना आश्वासन दिले आहे. न्याय. सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय. स्वातंत्र्य. विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना यांचे स्वातंत्र्य. समानता. दर्जा आणि संधीची समानता. बंधुता. व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकता व एकात्मता वाढवणारी बंधुता. प्रस्तावनेतील घटनादुरुस्ती. 42वी घटनादुरुस्ती 1976. या दुरुस्तीद्वारे प्रस्तावनेत समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता इंटेग्रिटी हे 3 शब्द जोडले गेले. ही आत्तापर्यंतची एकमेव घटनादुरुस्ती आहे. प्रस्तावना संविधानाचा भाग आहे का? बेरुबारी खटला 1960. या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने प्रस्तावना संविधानाचा भाग नाही असे म्हटले होते. केशवानंद भारती खटला 1973. या ऐतिहासिक खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने आपला आधीचा निर्णय बदलला आणि प्रस्तावना हा संविधानाचा एक अविभाज्य भाग आहे असे म्हटले. याच खटल्यात मूळ संरचना, बेसिक स्ट्रक्चर ही संकल्पना मांडली गेली. आधारित कलमांची थेट यादी करणे शक्य नाही, कारण प्रस्तावना स्वतःच एक कलम नाही. ती एक मार्गदर्शक तत्त्व आहे जी संविधानातील विविध कलमांना आधार देते. तरीही प्रस्तावनेमध्ये नमूद केलेली मूल्ये आणि तत्त्वे कोणत्या कलमांमध्ये दिसून येतात त्यांची यादी खालीलप्रमाणे आहे. प्रस्तावनेतील मूल्ये आणि संबंधित कलमे. न्याय, जस्टिस, सामाजिक न्याय. कलम 15. धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान यांवरून भेदभाव करण्यास मनाई. आर्थिक न्याय. कलम 39. राज्याला आर्थिक असमानता कमी करण्यासाठी धोरणे ठरवण्याचे निर्देश. राजकीय न्याय. कलम 326. प्रौढ मताधिकार. स्वातंत्र्य, लिबर्टी. विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना. कलम 19. भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार. कलम 25 ते 28. धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार. समानता, इक्वॉलिटी. दर्जा आणि संधीची समानता. कलम 14. कायद्यासमोर समानता. कलम 15. भेदभावावर प्रतिबंध. कलम 16. सार्वजनिक नोकऱ्यांमध्ये संधीची समानता. बंधुता, फ्रॅटर्निटी. व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकता व एकात्मता. कलम 51. अ. देशातील सर्व नागरिकांमध्ये बंधुता वाढवणे हे मूलभूत कर्तव्य मानले आहे. हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की प्रस्तावना ही संविधानाची कीनोट आहे आणि ती संविधानाच्या प्रत्येक कलमाला अप्रत्यक्षपणे दिशा देते. केशवानंद भारती खटल्यात 1973 सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की प्रस्तावना हा संविधानाचा अविभाज्य भाग आहे आणि संविधानाच्या मूलभूत संरचनेचा आधार आहे. यामुळे प्रस्तावनेतील तत्त्वांचे उल्लंघन करणारे कोणतेही कलम वैध मानले जात नाही. केशवानंद भारती खटला 1973 हा भारतीय संविधानाच्या इतिहासातील एक अतिशय महत्त्वाचा आणि ऐतिहासिक खटला मानला जातो. या खटल्याने संविधानाच्या मूलभूत रचनेचा बेसिक स्ट्रक्चर सिद्धांत प्रस्थापित केला, ज्याने संसदेच्या संविधान दुरुस्त करण्याच्या अमर्याद अधिकारावर मर्यादा आणली. खटल्याची पार्श्वभूमी. प्रकरण केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य. केशवानंदा भारती वर्सेस स्टेट ऑफ केरला. वर्ष 1973.
विषय: केरळ सरकारने केरळ भूमी सुधारणा कायदा केरला लँड रिफॉर्म्स ॲक्ट लागू केला होता, ज्यामुळे केरळमधील एडनीर मठाच्या एडनीर मूळ जमिनीवर मर्यादा आल्या. मठाचे प्रमुख केशवानंद भारती यांनी या कायद्याला आव्हान दिले. त्यांनी असा युक्तिवाद केला की हा कायदा त्यांच्या धार्मिक मालमत्तेच्या व्यवस्थापनाच्या मूलभूत अधिकाराचे कलम 26 उल्लंघन करतो. खटल्यातील महत्त्वाचे मुद्दे: या खटल्यातील मुख्य प्रश्न हा होता की संसदेला संविधानात बदल करण्याचा अमर्याद अधिकार आहे का? संसदेला संविधानातील कोणत्याही भागामध्ये, अगदी मूलभूत हक्कांमध्येही बदल करण्याची शक्ती आहे का? यापूर्वीच्या गोलकनाथ खटल्यात 1967 सर्वोच्च न्यायालयाने असा निर्णय दिला होता की संसद मूलभूत हक्कांमध्ये बदल करू शकत नाही. या निर्णयामुळे संसदेने 24वी घटना दुरुस्ती केली, ज्यात संसदेला संविधानाच्या कोणत्याही भागामध्ये दुरुस्ती करण्याचा अधिकार आहे असे नमूद केले. केशवानंद भारती यांनी याच दुरुस्तीला आव्हान दिले. ऐतिहासिक निकाल: सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय 13 न्यायाधीशांच्या खंडपीठाने 7-6च्या बहुमताने हा ऐतिहासिक निर्णय दिला. न्यायालयाने 24 एप्रिल 1973 रोजी निकाल जाहीर केला. मूळ रचनेचा सिद्धांत बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन या निर्णयानुसार सर्वोच्च न्यायालयाने संविधानाच्या मूलभूत संरचनेचा सिद्धांत मांडला. या सिद्धांतानुसार संसदेला संविधानात दुरुस्ती करण्याचा अधिकार आहे, कलम 368, परंतु तिला संविधानाची मूळ रचना बेसिक स्ट्रक्चर बदलता येणार नाही किंवा नष्ट करता येणार नाही. निर्णयाचे परिणाम: संसदेच्या संविधान दुरुस्ती करण्याच्या अधिकारावर मर्यादा आल्या. संविधानाची सर्वोच्चता अबाधित राहिली. सर्वोच्च न्यायालय हे संविधानाचे संरक्षक म्हणून प्रस्थापित झाले. प्रस्तावना प्रिएम्बल हा संविधानाचा भाग आहे असेही या खटल्यात मान्य करण्यात आले. हा खटला भारतीय लोकशाहीसाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरला, कारण याने संसदेची मनमानी रोखून संविधानाची मूलभूत मूल्ये जपली. केशवानंद भारती खटल्याशी थेट संबंधित असलेली मुख्य कलमे खालीलप्रमाणे आहेत. कलम 368. महत्त्व: हे कलम संसदेला संविधानात दुरुस्ती करण्याचे अधिकार देते. केशवानंद भारती खटल्याचा मुख्य विषय हाच होता की संसदेचा हा अधिकार अमर्यादित आहे का? निकाल: या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने असे स्पष्ट केले की संसदेला कलम 368 नुसार संविधानात दुरुस्ती करण्याचा अधिकार आहे, पण हा अधिकार अमर्यादित नाही. संसदेला संविधानाची मूलभूत संरचना बेसिक स्ट्रक्चर बदलता येणार नाही. कलम 26. महत्त्व: हे कलम धार्मिक संस्थांना त्यांच्या धार्मिक बाबी आणि मालमत्तेची व्यवस्थापन करण्याची मुभा देते. निकाल: केशवानंद भारती यांनी याच कलमाचा आधार घेऊन केरळ सरकारच्या भूमी सुधारणा कायद्याला आव्हान दिले होते, कारण तो कायदा त्यांच्या मठाच्या जमिनी ताब्यात घेत होता. कलम 13. महत्त्व: हे कलम असे सांगते की जर कोणताही कायदा मूलभूत हक्कांचे उल्लंघन करत असेल तर तो कायदा रद्दबातल ठरवला जाईल. निकाल: केशवानंद भारती प्रकरणात कलम 13 आणि कलम 368 यांच्यातील संबंधावरही चर्चा झाली. न्यायालयाने कलम 368 अंतर्गत केलेल्या दुरुस्त्या न्यायिक पुनर्विलोकनाच्या कक्षेत येतात असा महत्त्वपूर्ण निर्णय दिला. या खटल्याने संविधानाच्या मूलभूत संरचनेचा सिद्धांत प्रस्थापित केला, ज्यामध्ये संविधानाची सर्वोच्चता, कायद्याचे राज्य आणि न्यायपालिकेचे स्वातंत्र्य यासारख्या गोष्टींचा समावेश आहे. त्यामुळे जरी हा खटला काही विशिष्ट कलमांवर आधारित असला तरी त्याचा प्रभाव संपूर्ण संविधानावर पडला. प्रस्तावनेतील शब्दांवर आधारित प्रश्न. प्रश्न: भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेत समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे शब्द कोणत्या घटनादुरुस्तीने समाविष्ट करण्यात आले? उत्तर: 42वी घटनादुरुस्ती 1976. प्रश्न: भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेत खालीलपैकी कोणत्या क्रमाने योग्य शब्द वापरले आहेत? उत्तर: न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व. न्यायिक निर्णयांवर आधारित प्रश्न. प्रश्न: कोणत्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने प्रस्तावना हा संविधानाचा भाग नाही असा निर्णय दिला होता? उत्तर: बेरुबारी खटला 1960. प्रश्न: प्रस्तावनेच्या संदर्भात मूलभूत संरचनेचा सिद्धांत बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन कोणत्या खटल्यात मांडण्यात आला? उत्तर: केशवानंद भारती खटला 1973. इतर महत्त्वाचे प्रश्न. प्रश्न: भारतीय संविधानाची प्रस्तावना कोणत्या उद्दिष्टांच्या ठरावावर ऑब्जेक्टिव्ह रेझोल्यूशन आधारित आहे? उत्तर: पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडलेल्या ठरावावर. प्रश्न: भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेला संविधानाचा आत्मा असे कोणी म्हटले आहे? उत्तर: पंडित ठाकुरदास भार्गव. प्रश्न: भारतीय संविधान कधी स्वीकारले गेले? उत्तर: नोव्हेंबर 26, 1949.